आठवत असेल, मागच्या वर्षी विराटच्या आरसीबीने 18 वर्षानंतर पहिल्यांदा IPLचा कप जिंकला होता. पण या विजयामागे एक योगायोग होता. कारण आधी WPL मध्ये महिलांची टीम जिंकली, मग लगेचच IPL विराटने जिंकली होती. आता या वर्षी आरसीबीच्या महिलांनी पुन्हा एकदा कप जिंकलाय. म्हणजे आता आरसीबीचे पुरुष सुद्धा IPL जिंकणार का, असा प्रश्न फॅन्सच्या मनात आहे. ही रील आत्ताच सेव्ह करा आणि आम्हाला फॉलो करा, कारण हे लेडी लक कनेक्शन ऐकून तुम्ही सुद्धा थक्का व्हाल. आरसीबीच्या महिला संघाने WPL 2026 ची ट्रॉफी जिंकून फक्त इतिहास रचला नाहीये, तर आरसीबीच्या पुरुष संघाला पुन्हा एकदा विजयासाठी प्रेरित केलंय. कारण याआधी जेव्हा स्मृती मानधनाच्या टीमने WPL जिंकलं होतं, तेव्हा त्याच्या पुढच्याच वर्षी विराट कोहलीच्या आरसीबीने IPL जिंकून इतिहास घडवला होता. आता 2026 मध्ये सुद्धा तोच योगायोग जुळून आलाय. स्मृतीने फायनलमध्ये तुफानी खेळी करून दिल्ली कॅपिटल्सला हरवलंय आणि ट्रॉफी बंगळुरूकडे आली आहे. आता हे आरसीबीच्या फॅन्ससाठी सर्वात मोठं गुड साईन मानलं जातंय. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा लेडी लक, पण आरसीबीच्या महिला जेव्हा WPL जिंकतात तेव्हा त्यांचा थेट फायदा पुरुष संघाच्या आत्मविश्वासावर होतो आणि नशीब पालटतं. स्मृतीच्या या विजयाने केवळ महिलांचंच नाही, तर IPL साठी विराटच्या टीमचंही नशीब उघडलंय असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आता आरसीबी फॅन्स त्यांच्या दुसऱ्या ट्रॉफीची वाट पाहायला लागलेत. तुम्हाला काय वाटतं, हे लेडी लक यंदाही चालेल आणि विराट कोहली पुन्हा एकदा IPLची ट्रॉफी उंचावेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बातमी म्हणजे थोडक्यात.